नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच जबरदस्त असा आहे, कारण कालच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की भूमी ही महाजनांच्या घरी परत येणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळणार आहे. पण इतकं जबरदस्त चॅलेंज भूमीने दिलेलं आहे ते रागिणीला. तिचा हात मुळापासून उपटत तिला लायकी दाखवून भूमी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर महाजनांच्या घरी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर भूमीने रागिणीला हेही दाखवून दिलेलं आहे की मी आता कायमची आलेली आहे आणि मी इथून पुन्हा कुठेही जाणार नाही, आणि रागिणीला तिची लायकी दाखवलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भूमीने रागिणीला पायाशी आणलेला आहे, नाक घासायला लावलेला आहे. त्याचबरोबर इकडे नीलांबरीचीही काही अवस्था वेगळी नाही, तिचीही वाट भूमीने तशीच लावलेली आहे. नीलांबरीने तर भूमीचे पाय धरलेले आहेत आणि भूमीला म्हणत आहे की तू तुझ्या बाबांना समजव, त्यांनी मला घराच्या बाहेर काढलेलं आहे, प्लीज तू बाबांना समजव. अशा पद्धतीने नीलांबरी ही भूमीशी बोलत आहे. खूपच सुंदर असा भाग आहे, तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भूमी इकडे म्हणत असते की आकाश बाबा मला मोकळं कर, आत्ताच्या आत्ता मला डिवोर्स दे, मला यातून मोकळं कर, मला माझं आणि माझ्या बाळाचं आयुष्य आनंदाने जगू दे. हे सगळं भूमी बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाश म्हणत असतो काय चाललंय भूमी. तेव्हा रागिणी म्हणत असते की अगो माझ्यामुळं तुमचा संसार मोडतोय, ही गोष्ट मला काही सहन होत नाही, असं नको करू, असं म्हणत रागिणी भूमीला समजावत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, कसं आहे, प्रत्येक गोष्ट तुझ्या समोर आहे, प्रत्येक गोष्ट तुझ्या समोर घडत होती, प्रत्येक वेळेस मी तुला प्रत्येक गोष्ट सांगत होते. या बाईने माझ्यावर हल्ला केलेला आहे, माझ्या बाळावरती हल्ला केलेला आहे, मला आणि बाळाला तिथे जंगलात नेऊन बांधून मारण्याचा प्रयत्न केला, तरीही तुला पुरावे हवे आहेत. एवढं सगळं झालेलं आहे, आजपर्यंत मी प्रत्येक गोष्ट तुझ्या समोर आणलेली आहे, परंतु तुझा जो विश्वास आहे तो असाच आहे. या गोष्टीचा मला खरं तर कंटाळा आलेला आहे, म्हणूनच तर मी निर्णय घेतलेला आहे, काहीही झालं तरीही मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मला मोकळं कर. तेव्हा रागिणी मात्र आकाशच्या समोर भूमीला माफी मागत आहे, भूमीच्या समोर हात जोडून उभी आहे, भूमीला म्हणत आहे की असं नको करूस गो, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे काही झालं तरीही अगं माझ्यामुळं तुमचा संसार मोडायला नको आहे, असं म्हणत रागिणी हात जोडून भूमीच्या समोर उभी आहे. भूमीला म्हणत आहे की प्लीज मला माफ कर, असं भूमीला म्हणत आहे, असं नको करू, तुमचा संसार मला हवा आहे, तुम्ही माझी मुलं आहात, माझ्या मुलाचं वाटोळं झालेलं मला नाही बघायचं, माझ्याच्याने नाही बघवणार, ही नाटकं सुरू असतात. आणि मग इकडे भूमी म्हणत असते तुम्ही बोलला होता ना संन्यास घेणार आहे, घ्या ना मग संन्यास, बघू मला बघायचं आहे तुम्ही कसा संन्यास घेणार आहात. हे सगळं भूमी बोलत असते आणि रागिणी मात्र शांतपणे उभी असते. आकाश म्हणत असतो की काही गरज नाही आहे. रागिणी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता वकिलांना बोलू आकाश, मी आत्ताच्या आत्ता लिहून देते की मला या प्रॉपर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. भूमी म्हणत असते की मला माहिती आहे आकाशला तुम्ही असं काम म्हणत आहात, कारण जर तुम्ही आकाशला असं बोलला तर आकाश हे तुम्हाला करू देणार नाही, याची तुम्हाला गॅरंटी आहे, म्हणूनच तर तुम्ही असं बोलत आहात. त्यानंतर इकडे रागिणी म्हणत असते मला माहिती आहे की आकाश मला हे करू देणार नाही, परंतु भूमीने रागिणीला इतकं चितपट केलेलं आहे, पण रागिणीचा माज काही केल्या कमी होत नसतो. इकडे रागिणीची नाटकं ही सुरूच असतात. रागिणी ही विचित्र पद्धतीनंच वागत असते, विचित्र पद्धतीनंच बोलत असते, कारण रागिणीला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की ती भूमीवरती मात करू शकेल, पण तिला माहिती नसतं की भूमी नक्की काय करणार आहे, नक्की कशा पद्धतीने भूमी तिची वाट लावणार आहे, या गोष्टीची रागिणीला कल्पना पण नसते. आता भूमी म्हणत असते की आकाश प्रत्येक वेळेस तुला माझ्याकडून पुरावा हवा असतो, पण ही बाई जेव्हा तुला काही सांगते तेव्हा तिच्यावर मात्र तुझा विश्वास आहे. आणि रागिणीच्या समोर आकाशला भूमी म्हणत आहे की आत्ताच्या आत्ता मला मोकळं कर, मला आणि माझ्या बाळाला आयुष्य चांगलं जगायचं आहे. आकाश रूममध्ये येतो. आकाश टुटूशी बोलू लागतो. टुटूला म्हणू लागतो की टुटू काय करू रे, बघितलं का भूमी मला सोडून चालली आहे, आमचं बाळ आहे रे भूमीच्या पोटात, मला माहिती आहे भूमीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, पण भूमी आत्ता अशी का वागते मला कळत नाही आहे टुटू, असं म्हणत आकाश हा टुटूशी बोलत असतो. टुटूला सांगत असतो
त्याचबरोबर टुटूला म्हणत असतो की टुटू प्लीज तू काहीतरी कर ना, असं आकाश टुटूला सांगत आहे आणि टुटूला समजावत आहे. तेव्हा टुटूला पोटाशी धरून तो रडत आहे. आकाशला खूप वाईट वाटत असतं. भूमीला माझ्याकडून डिवोर्स हवाय ही गोष्ट आकाशला सहनच होत नसती. आकाशचं म्हणणं असतं कसं शक्य आहे, भूमीला मला सोडून जायचं आहे. भूमी पण इकडे आता घराच्या बाहेर आलेली असते. भूमी म्हणत असते की काय करू मी, आकाश आता जे काय बोललेली आहे ते मान्य आहे मला, मी बोलताना मला इतका त्रास झालेला आहे तर ऐकताना तुला किती त्रास झाला असेल, असं भूमी बोलत असते. त्याचबरोबर भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश काहीही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं घडत आहेत त्यामुळं मला आत्ता विचार करावाच लागणार आहे, असं भूमीचं म्हणणं असतं. भूमीला काही करून आत्ता हा निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण ही प्रॉपर्टी वाचवणं खूप गरजेचं आहे. रागिणीचं खरं रूप भूमीला माहिती आहे. इकडे आजी आकाशच्या जवळ आलेली असते. आजी म्हणत असते बाळा मला माहिती आहे तुला किती त्रास होत असेल, कारण तू कोणत्या परिस्थितीतून गेलेला आहे हेही मला चांगलंच माहिती आहे. आजी मात्र इकडे आकाशची समजूत घालत असते. आकाशला म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. परंतु आकाश मात्र टेन्शनमध्येच असतो. आकाश म्हणत असतो की आजी हे सगळं काय होतंय, मला कळत नाही आहे मी काय करतो हे सगळं, भूमी अशी का वागत आहे. मी प्रत्येक वेळेस भूमीला समजवण्याचा प्रयत्न करतो, भूमीला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज भूमीने काय बोलली, तिला डिवोर्स हवे माझ्याकडून, हे भूमी जेव्हा बोलते तेव्हा आकाशला मात्र खूपच वाईट वाटत असतं. भूमी इकडे बाहेर उभी असते, घराकडे पाहत असते आणि ती खूपच अगदी अगदी विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, यामुळं आकाशला किती वाईट वाटलं असेल, हाच विचार भूमीच्या डोक्यात सुरू असतो. परंतु भूमी म्हणते की नाही आता काही झालं तरीही आता माघार नाही घ्यायची, कारण आकाशला जर या सगळ्यातून वाचवायचं असेल तर ही एकच गोष्ट करणं गरजेचं आहे, हे भूमीला चांगलंच माहिती आहे. आणि तेवढ्यातच रागिणी तिथं आलेली असते आणि भूमी रागिणीकडे पाहत असते. भूमी म्हणत असते काय झालं, नाही तुम्ही एकच गोष्ट चुकता ती म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मला हलक्यात घेता. कसं आहे अगदी तुम्ही आकाशसाठी मला जेव्हा बघायला आला ना तेव्हापासून मी पाहते. तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का, ही भूमी काय करू शकणार आहे माझं, म्हणजे मला काय करू शकणार आहे, हे जे तुम्ही स्वतःला ओव्हर एस्टिमेट करता आणि मला कमी लेखता ना हे चुकीचं आहे, हीच तुमची चूक आहे. कसं आहे प्रत्येक वेळेस तुम्ही तेच करता. आजही तुम्ही तेच केलं. आजही तुम्हाला वाटलं होतं की मी काय करेल, पण मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच कळेल आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी एखादी बाई कितीही शांत असली तरीही तिच्या नवऱ्याच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत जर काही चुकीचं घडत असेल तर ती बाई कधीच समोरच्याला सोडत नाही. तेव्हा ती महिषासूर मर्दिनीचं रूप घेते आणि समोरच्याला धूळ चारते, चितपट करते. आणि मग भूमीवरती रागिणी हात उचलत असते, कारण भूमी रागिणीला म्हणालेली असते कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या मर्जीने घराच्या बाहेर पडली होती, पण आकाश तुम्हाला धक्के मारत घराच्या बाहेर काढणार आहे. आणि ते बघा बरं तिकडं तुम्ही, अहो दिसतंय मला आकाश तुम्हाला धक्के मारतोय, लक्षात येते का तुमच्या, हे सगळं भूमी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणत असते की अहो तुम्ही विसरताय का, तुमच्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, असं भूमी म्हणत आहे. आणि तेवढ्यातच समोर तिला ती दाखवत आहे आणि भूमीचं हे जे रौद्र रूप आहे ते पाहून इकडे रागिणीला तर राग आलेला असतो. आणि रागिणी पुढे काय करते तर रागिणी भूमीवरती हात उचलते आणि तिथेच रागिणी आणखी एक चूक करते. खरं तर रागिणीनं हे सगळं करायची काहीही गरज नव्हती आणि भूमीवरती हात उचलून रागिणी चुकली. भूमीने तिचा हात तसाच पकडलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा हात मी मुळासकट उपटून काढेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काही झालं तरी माझ्याशी पुन्हा अशी चूक करायची नाही. आणि भूमीचं हे रौद्र रूप पाहून रागिणीची तर वाटच लागलेली असते. रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ही भूमी काय करते नक्की हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. आणि भूमी रागिणीला म्हणते की कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, जेव्हा प्रश्न माझ्या बाळाचा आहे तेव्हा मात्र मी सोडणार नाही. काहीही झालं तरीही माझ्या बाळासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे सगळं भूमी बोलत असते. आणि रागिणी मात्र
आता घाबरलेली असते, ती चिडलेली असते, तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्टच पटत नसते की हे सगळं काय होतंय, कारण मी प्रत्येक वेळेस हिच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ही पुन्हा स्ट्रॉंग होऊन पुढे उभी राहत आहे. या गोष्टीचा रागिणीला पण खरं तर धक्काच बसलेला असतो. इकडे आता भूमी घरी येते आणि पाहते तर काय, नीलंबरी बाहेर रडत बसलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, आई काय झालं, उठ. तेव्हा ती म्हणू लागते की तुझ्या बाबांनी मला घराच्या बाहेर काढलंय. तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे माहिती आहे का, बाबा कसे आहेत ना हे मला चांगलंच माहिती आहे, आणि तू जे आज काही केलेलं आहे ते तुला वाटत असेल की तू चुकीचं वागलेली नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू खूप मोठी चूक केलेली आहे. मीही तुला कधीच माफ करू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एवढे हातपाय जोडायची काही गरज नाही आहे. कारण नीलंबरी भूमीच्या समोर हात जोडत असते, तिला म्हणत असते की मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी तुझ्याशी चुकीचं वागलेली आहे, असं नीलंबरी भूमीला सांगत असते. परंतु भूमी मात्र शांत बसणारी नसते. भूमी म्हणत असते की काही झालं तरीही आज बाबा जे वागलेले आहेत ते बरोबरच वागलेले आहेत. तू माझ्याशी चुकीचं वागत होती, चुकीच्या पद्धतीनं मला बोलत होती, म्हणूनच हे झाले. आज कसं आहे, तू महाजनांची प्रॉपर्टी ती रागिणी कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, आणि आज तू ते करण्यासाठी मला थांबवत होती, म्हणून मी तुला कधीच माफ करू शकत नाही. कसं आहे, तू हात जोडले तरीही तुझं आणि माझं नातं काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे, कारण काहीही झालं तरीही मी तुला आई मानलेलं आहे, तू मला कधी मुलगी मानलेलंच नाही, हे भूमी बोलत असते आणि म्हणते चल. आणि आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, पारितोषने भूमीला फोन केलेला आहे. म्हणजे नक्की काय घडलेलं आहे हे पारितोषलाही जाणून घ्यायचं असतं, म्हणून पारितोष हा भूमीला फोन करतो आणि भूमीला विचारू लागतो. तेव्हा भूमी म्हणते, झालेला सगळा प्रकार पारितोषला सांगते. तेव्हा पारितोष भूमीला म्हणतो की भूमी, माझं एक गोष्ट ऐक, तू महाजन हाऊसमध्ये राहायला जा, काही झालं तरी तू तिथं राहायला जा, त्याच्याशिवाय हे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार नाहीत. हे जेव्हा भूमीला सांगितलं जातं तेव्हा भूमी म्हणते हो ठीक आहे. आणि भूमीने आता दत्त जयंतीचा मुहूर्त गाठलेला आहे आणि महाजनांच्या घरामध्ये तिने पाऊल टाकलेलं आहे. महाजनांच्या घरामध्ये वाजत गाजत भूमी आलेली आहे. म्हणजे भूमीने आता महाजनांच्या घरी येत तिने पहिल्यांदा डोक्यावरून पदर घेतलेला आहे आणि तिचा चेहरा मात्र कोणालाच दिसलेला नाही. दत्त जयंतीचा फोटो डोक्यावर घेऊन भूमी महाजनांच्या घरात आलेली असते आणि तेव्हा मात्र भूमी तिच्या डोक्यावरचा जो पदर आहे तो बाजूला करते आणि आकाशला सगळ्यांना धक्का बसतो. आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे रागिणीला. रागिणीला कळायचंच बंद झालेलं असतं, म्हणजे ही कशी काय पोचली आता, हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. आणि भूमी रागिणीच्या जवळ आरतीचं ताट घेऊन येते. भूमी रागिणीला आरती देण्यासाठी आलेली असते आणि भूमीने रागिणीला चांगलं चितपट केलेलं असतं आणि रागिणीला म्हणत असते की मी आता कायमची या घरात आलेली आहे आणि या घरातून आता बाहेर जायची वेळ तुमची आहे, एवढं लक्षात ठेवा, कारण तुझ्यासारखी बाई मी आजपर्यंत पाहिलेली नाही, हे भूमी रागिणीला बोलत असते. भूमीचं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता 6 महिन्याच्या आत हकालपट्टी होणार आहे तुझी, या भाषेत भूमी रागिणीला बोलत असते. रागिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं. रागिणीला असं वाटत असतं की हे सगळं काय होत आहे ते आपल्या मर्जीप्रमाणे होत आहे, आपण एवढं भारी आहोत, असं आहोत, तसं आहोत, हे सगळं बोललं जात असतं. परंतु भूमीने मात्र रागिणीला तिची लायकी दाखवलेली असते आणि भूमीने दाखवून दिलेलं असतं रागिणीला की या घरामध्ये राज्य मी करणार आहे, कारण हे माझ्या नवऱ्याचं आहे, माझ्या सासू सासऱ्यांच्या हक्काचं आहे आणि त्यांच्या जीवावर कुणीही उदार झालेलं नव्हतं. माझ्या नवऱ्याला, माझ्या सासू सासऱ्यांना तुम्ही मारलेलं आहे आणि त्याचा बदला, त्याचा सूड मी उगवणार आहे, असं भूमी रागिणीला बोलत असते. रागिणीला कळायचंच बंद झालेलं असतं. रागिणी विचार करत असते की ही भूमी कशी काय परत घरात आलेली आहे. आता भूमी हेच कारण रागिणीला सांगणार आहे की 6 महिने कोर्टाने 6 महिने दिलेले आहेत, त्या 6 महिन्यामध्ये जर आमचं पटलं नाही तर आमचा डिवोर्स होणार. आता या 6 महिन्यामध्ये मी इथे राहणार आहे, आकाश सोबत राहणार आहे आणि काही झालं तरी अजूनही आम्ही दोघं नवरा बायको आहोत.
त्यामुळं आकाशच्या घरी राहण्याचा अधिकार मला कायद्यानंच दिलेला आहे, त्यामुळं तुम्ही कोणीही मला इथून बाहेर काढू शकत नाही. इतके दिवस आकाश भूमीला मागं लागायचा की तू राहायला चल, परंतु भूमी काही येत नव्हती. पण भूमीने अचानक महाजनांच्या घरी येऊन आकाशला मोठा धक्का दिलेला आहे, सगळ्यांनाच मोठा धक्का दिलेला आहे. कारण रागिणीची नाटकं खूपच चालू झालेली होती आणि रागिणीला गप्प बसवण्यासाठी भूमीला हा निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि भूमीने जेव्हा डोक्यावरती पदर घेऊन ती दत्त जयंतीच्या मुहूर्तावर महाजनांच्या घरी आलेली असते, तेव्हा कोणालाच कळलेलं नसतं की भूमी आली येते. मग भूमी डायरेक्टली एंट्री घेते आणि सगळेजण पाहू लागतात. भूमीनं जेव्हा तिच्या डोक्यावरचा पदर काढलेला असतो तेव्हा आकाशलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे आता आकाश आणि भूमी यांच्यामध्ये फूट पाडणारी रागिणी जेव्हा विचार करत होती की पारितोषच्या कंपनीतलं डील कॅन्सल करून आकाशला आणि भूमीला वेगळं करायचं आहे, तरी ते भूमीने आता खूपच मोठा डाव टाकलेला आहे. तो म्हणजे महाजनांच्या घरी राहायला येऊन तिने रागिणीला दाखवून दिलेला आहे की आकाशला आणि मला तुम्ही कधीही वेगळं करू शकत नाही. काहीही झालं तरी आकाश कायमस्वरूपी माझा आहे आणि हे महाजनांचं घरही माझं आहे, ते माझ्या नवऱ्याचा हक्काचं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही हे सगळं माझं आहे आणि ते माझंच राहणार आहे. भूमीने दत्त जयंतीचा चांगला मुहूर्त गाठलेला आहे आणि रागिणीची वाट लावलेली आहे. आता आकाश आणि भूमी यांचं नातं कसं बहरणार? पारितोषने तर भूमीला मोलाचा सल्ला दिलेला आहे आणि भूमी महाजनांच्या घरी आलेली आपल्याला पाहायला मिळते. रागिणीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कारण काल जो ट्विस्ट आपण टाकलेला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की भूमी ही महाजनांच्या घरी येणार आणि ते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.